NIA कडून आयसिसच्या पुणे मॉड्यूलच्या 2 फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। मुंबई विमानतळावरून अब्दुल्ला फयाज शेख आणि तलहा खान या 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही दहशतवाद्यांना 27 मे पर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान या दहशतवाद्यांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। या आरोपींवर 2022-23 दरम्यान पुण्यातील कोंढवा येथील भाड्याच्या घरात IEDs एकत्र करून बॉम्ब बनवण्याच्या कार्यशाळा आणि नियंत्रित स्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे। पुणे येथे IED बनवणं, IED म्हणजे बॉम्ब स्फोटक आहेत। हे बनवण्याचं एक रॅकेट आहे आणि ह्याच रॅकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी गेल्या वर्षामध्ये जी कारवाई आहे ती पुणे पोलिसांनी केलेली होती आणि याच प्रकरणात NIA कडे हा जो तपास आहे तो संपूर्णपणे सुरू होता। याच प्रकरणातील 2 मास्टरमाइंड आहेत ते काल मुंबई एअरपोर्टवरती पकडले गेलेले होते आणि आज त्यांना या ठिकाणी मुंबईच्या सेशन कोर्ट NIA कोर्टमध्ये घेऊन आणण्यात आलेलं होतं। हे जे दोनही आरोपी आहेत ते म्हणजे अब्दुल्ला शेख आणि तलहा खान हे 2 आरोपी आहेत ते इंडोनेशिया या ठिकाणी पळून गेलेले होते आणि इंडोनेशिया इथून पळून गेल्याच्या नंतर ते पुन्हा भारतात येण्याचा प्रयत्न करत असताना काल रात्री एअरपोर्टवरती त्यांना आहे ते पोलिसांकडून पकडण्यात आलं आणि NIAच्या ताब्यात देण्यात आलं। NIA कडून आज त्यांना कोर्टात दाखल केल्याच्या नंतर त्यांना 27 तारखेपर्यंत NIA कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे आणि 10 दिवस ही NIA कोठडी देण्यात आलेली असून या संदर्भातला संपूर्ण म्हणजे तपास आहे तो आता NIA करते। 27 तारखेपर्यंत त्यांना NIAची कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे। परंतु याच प्रकरणामध्ये आणखी कोणाचा हात होता का, त्यांनी हे सर्व विस्फोटक पदार्थ आहे ते कुठून आणलेले होते या संदर्भातला आता तपास आहे तो NIA करेल आणि त्यासाठी ही जी कोठडी आहे ती आता देण्यात आलेली आहे। या प्रकरणात आणखीन काय खुलासे पुढे येतात हे देखील पाहणं तेवढंच आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ सुरेश सावंतसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।